Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study three examples on the topic short-term capital gain. In the earlier lecture, we started with this particular topic, and in that lecture, first we studied the theoretical part and the two practical examples on how to compute the short-term capital gain. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या सिलेबसमधील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेनशी रिलेटेड जो थेरॉटिकल पार्ट आहे त्याचबरोबर या टॉपिकचे दोन एक्झाम्पल्स आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. नाव इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द थ्री एक्झाम्पल्स ऑन हाऊ टू कॉम्प्यूट द शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आजच्या या लेक्चरमध्ये आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याचे तीन एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. जे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की इन द प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड द कन्सेप्ट ऑफ कॅपिटल असेट. आफ्टर दॅट वी स्टडीड द कन्सेप्ट ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट अँड आफ्टर दॅट वी स्टडीड द कन्सेप्ट ऑफ कॅपिटल गेन अँड शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कॅपिटल असेट म्हणजे काय, शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय, कॅपिटल गेन म्हणजे काय आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो हा थेरॉटिकल पार्ट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. वी ऑल्सो स्टडीड two examples on how to compute the short term capital gain as per the income tax act. इन्कम टॅक्स ॲक्ट प्रमाणे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे देखील आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. वी नो दॅट कॅपिटल गेन मीन्स गेन दॅट इज प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम सेल ऑफ कॅपिटल असेट. एखादी कॅपिटल असेट विकल्यानंतर एखादी असेट विकल्यानंतर जर काय फायदा झाला तर त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. गेन म्हणजे फायदा, कॅपिटल असेट विकून जो फायदा होतो त्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की आपण एखादी असेट खरेदी करतो. टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज इफ वी परचेस एनी लँड ऑर एनी हाऊस प्रॉपर्टी फॉर सर्टन अमाऊंट. आपण जर एखादी असेट, एखादी बिल्डिंग, एखादं घर, एखादी मोकळी जमीन जर खरेदी केली तर काही दिवसांनी, 6 महिन्यांनी, वर्षभराने त्याची किंमत ही सतत वाढत असते आणि काही दिवसांनी आपण ती असेट विकली, 1-1.5 वर्षांनी असेट विकली आणि साहजिक आहे ती विकताना आपण थोड्या जादा किमतीलाच विकतो. मग असेट खरेदी करतापेक्षा आपण जादा किमतीला असेट विकली, आपल्याला असेट विकून जो फायदा होतो त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. अँड वी नो दॅट कॅपिटल गेन इज वन ऑफ द हेड ऑफ इन्कम. आपल्याला माहिती आहे की इन्कम टॅक्समध्ये, भारतामध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे याप्रमाणे जे इन्कम मिळतं ते एकूण 5 प्रकारामध्ये क्लासिफाय केलं जातं. बेसिकली देर आर 5 हेड्स ऑफ इन्कम. फर्स्ट हेड इज इन्कम फ्रॉम सॅलरी. ज्या व्यक्तीला पगाराद्वारे उत्पन्न मिळतं त्याला इन्कम फ्रॉम सॅलरी असं म्हटलं जातं त्या इन्कमला. सेकंड इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, घराचं इन्कम, हाऊस प्रॉपर्टी इन्कम. तिसरं इन्कम म्हणजे हेड म्हणजे इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. एखादा व्यक्ती बिझनेस करत असेल, प्रोफेशन चालवत असेल, त्याचं इन्कम हे त्या हेड अंतर्गत कॅल्क्युलेट केलं जातं. अँड द फोर्थ हेड ऑफ इन्कम इज कॅपिटल गेन. फिफ्थ हेड इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, बट फॉर दिस टॉपिक द हेड ऑफ इन्कम इज कॅपिटल गेन. And capital gain means the gain, the profit arising from sale of capital asset. एखादी असेट विकल्यानंतर जो काय फायदा होतो त्या फायद्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. मग आता प्रश्न येतो की कॅपिटल गेन म्हणजे असेट विकून झालेला फायदा. मग प्रश्न येतो की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, कोणती असेट विकल्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होतो हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की कॅपिटल गेनचे 2 प्रकार होतात. एक म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि दुसरा म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन. ओके, मग शॉर्ट टर्म कॅपिटल गेन समजण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे.
पहिल्यांदा आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कोणत्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणतात? तर बघा इथे सांगितलंय, शॉर्ट टर्म कॅपिटल असेट मीन्स असेट हेल्ड बाय असेसी फॉर लेस दॅन 3 years बिफोर द सेल ऑफ असेट. आपण एखादी असेट खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या आतच, 3 वर्षाच्या पूर्वी जर आपण ती असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे 3 वर्ष म्हणजेच 36 महिने. एका वर्षामध्ये 12 महिने असतात, म्हणजे 3 वर्षाचे झाले 36 महिने. एखाद्या व्यक्तीने एखादी असेट खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या अगोदरच, बिफोर 3 years, 3 वर्षाच्या अगोदरच जर ती असेट विकली असेल तर त्या असेटला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जातं. 3 वर्षाच्या आत, 3 वर्ष हा त्याच्यासाठी कालावधी आहे. पुन्हा एकदा बघा, एखाद्या व्यक्तीने एखादी असेट खरेदी केली आणि असेट खरेदी केल्यानंतर पुढे 3 वर्षाच्या अगोदरच जर ती असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. ओके, असेटसाठी 3 वर्षाचा हा कालावधी आहे. परंतु फॉर सर्टन असेट्स दिस पिरियड ऑफ 3 years इज रिड्युस्ड टू 2 years. काही असेटसाठी बघा पुढं काय सांगितलंय, धिस क्रायटेरिया ऑफ 36 months दॅट इज 3 years इज रिड्युस्ड टू 2 years इन केस ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी लाईक लँड, बिल्डिंग, हाऊस प्रॉपर्टी एक्सेट्रा. ओके, ज्या इमूव्हेबल प्रॉपर्टीज आहेत, इमूव्हेबल म्हणजे ज्या प्रॉपर्टी आपण एका ठिकाणावरून दुसरीकडे नेऊ शकत नाही, त्या आहे त्याच जागी राहतात. जसं की जमीन असेल, एखादं बिल्डिंग असेल, एखादं घर असेल, हे आपल्याला एका ठिकाणावरून दुसरीकडे शिफ्ट करता येत नाही. अशा इमूव्हेबल प्रॉपर्टीसाठी हा 3 वर्षाचा नियम हा 2 वर्षाचा होतो. ओके, म्हणजे काय तर एखादी जमीन खरेदी केली, एखादी बिल्डिंग खरेदी केली किंवा एखादं घर खरेदी केलं आणि खरेदी केल्यानंतर 2 वर्षाच्या अगोदरच जर ती जागा, जमीन, घर, बंगलो काय असेल ते जर विकलं तर त्या असेटला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जातं. नॉर्मली एखादी असेट शॉर्ट टर्म आहे त्यासाठी कालावधी हा 3 वर्षाचा असतो. 3 वर्षाच्या अगोदर जर ती असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म असेट म्हणतात. परंतु ज्या इमूव्हेबल प्रॉपर्टीज असतात, बिल्डिंग असेल, हाऊस प्रॉपर्टी असेल किंवा लँड असेल, याच्यासाठी हा कालावधी 2 वर्षाचा म्हणजे 24 महिन्याचा आहे. 2 वर्षाच्या अगोदरच जर ती असेट विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जातं. पहिल्यांदा आपण 3 वर्षाचा नियम पाहिला, तो सर्व असेटसाठी. हा जो 2 वर्षाचा नियम आहे हा आहे फक्त इमूव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजे त्यामध्ये फक्त लँड, बिल्डिंग आणि घर येतं. आणि हा जो 2 वर्षाचा कालावधी आहे हा पुन्हा 1 वर्षाचा होतो. तो कोणासाठी तर बघा, धिस क्रायटेरिया ऑफ 36 months इज रिड्युस्ड टू 1 year इन केस ऑफ, कशासाठी, शेअर्स ऑफ कंपनी, कंपनीच्या शेअर्सबद्दल किंवा UTIचे युनिट्स किंवा म्युच्युअल फंडाचे युनिट्स किंवा डिबेंचरच्या बाबतीमध्ये, गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये हा नियम 3 वर्षाच्या ऐवजी फक्त 1 वर्षाचा होतो. हा नियम कशासाठी आहे बघा, तर पहिलं म्हणजे कंपनीचे शेअर्स. ओके, कोणत्याही कंपनीचे शेअर्स असतील, शेअर्ससाठी 1 वर्षाचा कालावधी आहे. UTIचे युनिट्स, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे युनिट्स किंवा म्युच्युअल फंडाचे युनिट्स किंवा डिबेंचर्स असतील, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, ह्या ज्या काही स्टॉक मार्केटला खरेदी विक्री होणाऱ्या गोष्टी आहेत, मग डिबेंचर्स असतील, शेअर्स असतील, म्युच्युअल फंड असेल, UTIचे युनिट्स असतील किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, यांच्यासाठी हा कालावधी 1 वर्षाचा आहे. म्हणजे 1 वर्षाच्या आत, 1 वर्षाच्या अगोदर ह्या सिक्युरिटीज विकल्या तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. त्यामुळे एखादी असेट शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे हे कशावर डिपेंड आहे, तर ती असेट आपण खरेदी केल्यानंतर किती दिवसाच्या आत ती विकतोय. 3 वर्षाच्या अगोदर जर ती असेट विकली तर त्याला शॉर्ट टर्म असं म्हटलं जातं. 3 वर्ष हा सर्व असेटसाठीचा कालावधी आहे.
फक्त हा जो कालावधी 3 वर्षाचा आहे तो 2 वर्षाचा कुणासाठी, ज्या इममुव्हेबल प्रॉपर्टीज आहेत, लँड, बिल्डिंग किंवा हाऊस प्रॉपर्टी, याच्यासाठी हा कालावधी 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाच्या अगोदर जर त्या असेट विकल्या तर त्याला शॉर्ट टर्म असेट असं म्हटलं जातं. आणि हाच कालावधी 1 वर्षाचा आहे. कशासाठी, तर शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, म्युच्युअल फंडाचे युनिट्स किंवा UTIचे युनिट्स, त्यासाठी हा कालावधी 1 वर्षाचा आहे. 1 वर्षाच्या आत जर आपण त्या असेट विकल्या तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. आणि हे ज्या काही शॉर्ट टर्म कॅपिटल असेट्स आहेत, ज्याला कालावधी आपण 3 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्षाचा पाहिला, या असेट्स विकून जो काय फायदा होतो त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा, एनी प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम ट्रान्सफर करणे म्हणजे सेल करणे, सेल ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल असेट इज कॉल्ड एज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ह्या ज्या शॉर्ट टर्म कॅपिटल असेट्स असतात या विकून जो काय फायदा होतो त्या फायद्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं त्याला म्हटलं जातं. मग हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट कसा करायचा, फायदा कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याचं फॉर्मॅट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेला आहे, तो आपण पुन्हा इथं पाहणार आहोत. ओके, फॉर्मॅटमध्ये एकूण 3 कॉलम्स आहेत. द फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, अमाऊंट इन रुपीज, अँड थर्ड वन इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज. आता पहिल्यांदा आपल्याला काय घ्यावं लागतं, तर आपण जी असेट विकलेली आहे ती असेट किती रुपयाला विकली, सेल कितीला केली, म्हणजे त्याला म्हणायचं सेल कन्सिडरेशन. त्याला म्हणतात फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन म्हणा, किंवा त्याला सेल कन्सिडरेशन. आपण असेट कितीला विकली म्हणजे सेल, आणि त्याचा मोबदला किती मिळाला म्हणून त्याला कन्सिडरेशन, सेल्स कन्सिडरेशन असं म्हणतात. ते घ्यायचं आउटर कॉलमला. आपण असेट किती रुपयाला विकली ती अमाऊंट घ्यायची आउटर कॉलमला. ती आपल्याला एक्झाम्पलमध्ये रेडीमेड दिलेली असते. आणि ही जी विक्रीची किंमत आहे, सेलची किंमत आहे, त्यातून काही अमाऊंट ह्या लेस केल्या जातात. काय काय लेस करायचं, एक म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. म्हणजे ॲक्विजिशन म्हणजे परचेस. आपण ती असेट किती रुपयाला खरेदी केलेली होती, खरेदी किंमत. ओके, त्याला म्हटलं जातं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ॲक्वायर करणे म्हणजे परचेस करणे, म्हणजे थोडक्यात परचेस प्राईस. ती सुद्धा आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेली असते. दुसरं म्हणजे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा. असेट आपण जेव्हा खरेदी केल्यानंतर त्या असेटच्या सुधारणेसाठी आपण काय खर्च केला होता का, तो देखील खर्च तिथं घ्यायचा, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आणि तिसरं म्हणजे एक्सपेन्सेस फॉर ट्रान्सफर ऑफ असेट विकण्यासाठी आलेला खर्च, तो देखील खर्च त्यामध्ये घ्यायचा. असेट विकण्यासाठी काय खर्च आला असेल तर तो देखील एक्झाम्पलमध्ये दिला जातो. ह्या 3 अमाऊंट इनर कॉलमला घ्यायच्या, रे सोडून त्याची बेरीज बाहेर घ्यायची. मग आपण असेट कितीला विकली ती पहिली अमाऊंट आहे, त्यातून असेटचा खर्च सर्व वजा केला, जो काय रक्कम शिल्लक राहील, वजाबाकी शिल्लक राहील, ती जर प्लस आली तर त्याला तो फायदा असतो, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. जर उत्तर प्लस आलं, वजाबाकी प्लस आली तर तो गेन असतो, फायदा असतो. आणि जर उत्तर आपलं मायनस आलं, मायनस म्हणजे तो लॉस असतो, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस असं म्हटलं जातं. ओके, दिस इज द फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग द शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. Now we will see the examples on how to compute the short term capital gain. Okay, here we are going to see 3 examples. All these 3 examples are very basic. You will easily understand these examples. Okay, so let's start with the example. This is example number 3. Read the example carefully. Mr. Rajesh purchased a capital asset for rupees 10 lakhs in the year 1920. राजेश नावाचा व्यक्ती आहे, त्यानं कॅपिटल असेट परचेस केली आहे, खरेदी केली आहे. किती रुपयाला खरेदी केली तर 10 लाखाला. म्हणजे ही झाली त्याची परचेस प्राईस. आणि आपण आत्ताच पाहिलं परचेस प्राईसलाच कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असं म्हटलं जातं. परचेस करणे म्हणजे ॲक्वायर करणे. या व्यक्तीनं असेट कितीला खरेदी केली आहे तर 10 लाखाला, ही त्याची खरेदी किंमत आहे. ही स्पेंट 50,000 इन द सेम इयर फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट. ज्या वर्षी असेट खरेदी केली त्या वर्षी त्या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, दुरुस्तीसाठी 50,000 खर्च केला. हा झाला इम्प्रूव्हमेंटचा खर्च, जे आपण मागाशी पाहिलं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. तो किती आहे 50,000. पुढे सांगितले धिस असेट इज सोल्ड फॉर रुपीज 12 लाख इन द प्रिव्हियस इयर 2021. ही असेट कितीला विकली तर 12 लाखाला विकली. असेट विकली म्हणजे सेल केली, त्याला म्हणतात सेल्स कन्सिडरेशन.
असेट विकून मिळालेला मोबदला किती आहे तर 12 लाख आहे. पुढे सांगितलंय ही इनकर्ड ₹5,000 फॉर सेलिंग द असेट. असेट विकण्याचा खर्च किती तर 5,000 रुपये एवढा खर्च आहे. असेट विकण्याचा खर्च त्याला म्हणतात एक्सपेन्सेस ऑफ ट्रान्सफर ऑफ असेट. एवढं एक्झाम्पल आणि शेवटी सांगितले कॉम्प्यूट शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फॉर AY 21-22. एक्झाम्पल एकदम बेसिक आहे, सॉल्व करायला सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय मिस्टर राजेश. हिज नेम शुड बी रिटन ऑन द फर्स्ट लाईन मिस्टर राजेश. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. सो ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आणि कोणत्या असेसमेंट इयरसाठी असेसमेंट इयर 21-22 इट शुड बी मेन्शन्ड ऑन द थर्ड लाईन. कोणत्याही व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी या 3 गोष्टी मेन्शन करायच्या. व्यक्तीचं नाव, आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतोय आणि ते असेसमेंट इयर. अँड आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स नाव वी कॅन ड्रॉ द फॉर्मॅट. द फॉर्मॅट इन्क्लूड्स 3 कॉलम्स पर्टिक्युलर्स, अमाऊंट इन रुपीज अँड अमाऊंट इन रुपीज. हे 3 कॉलम ड्रॉ करावे लागतात. आता आपण मगाशीच फॉर्म्युला पाहिलेला आहे, फॉर्मॅट पाहिलेला आहे. पहिल्यांदा आपण घेतो आपण असेट किती रुपयाला विकली. एक्झाम्पलमध्ये सांगितले असेट विकले कितीला 12 लाखाला. असेट विकली म्हणजे सेल्स, सेल्सचा मोबदला त्याला म्हणतात सेल्स कन्सिडरेशन. ती अमाऊंट घ्यायची आउटरला किती 12 लाख रुपये. आपण असेट विकली त्याचा मोबदला किती मिळाला तो 12 लाख, तो घ्यायचा आउटर कॉलममध्ये. आणि यामधून एकूण 3 गोष्टी वजा केल्या जातात. आपण मगाशी फॉर्मॅटमध्ये पण पाहिले खरेदी किंमत, इम्प्रूव्हमेंटचा खर्च आणि ट्रान्सफरचा खर्च. मग बघा एक्झाम्पलमध्ये पहिलं घ्यायचं असतं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे कॉस्ट ऑफ परचेस. आपण असेट कितीला खरेदी केलेली, एक्झाम्पलमध्ये सांगितलंय आपण असेट खरेदी केलेली 10 लाखाला, ते घेतलं पहिल्या कॉलमला, हे एक. दुसरं घ्यायचं असतं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, त्या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी केलेला खर्च. बघा इम्प्रूव्हमेंटचा खर्च किती सांगितलेला 50,000 रुपये, तो घेतला फर्स्ट कॉलममध्ये. आणि तिसरा घ्यायचा असतो ट्रान्सफर एक्सपेन्सेस. ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे असेट विकण्याचा खर्च तो किती आहे 5,000 रुपये, तो घेतला फर्स्ट कॉलममध्ये. फॉर्मॅट एवढंच सांगतो सुरुवात करायची सेल्सनी, अमाऊंट आउटरला घ्यायची आणि त्यातून ह्या 3च अमाऊंट वजा करायच्या. पहिलं म्हणजे खरेदी किंमत, असेटची खरेदी किंमत. दुसरं म्हणजे असेटच्या दुरुस्तीचा इम्प्रूव्हमेंटचा खर्च आणि तिसरं म्हणजे असेट ट्रान्सफर करण्याचा खर्च. त्या इनर कॉलमला घ्यायची, रेश सोडून ह्या 3ची बेरीज बाहेर किती आली 10,55,000. आता ह्याचा अर्थ काय तर आपण असेट कितीला विकलेली 12 लाखाला, 12 लाखाला असेट विकली आणि 10,55,000 ही त्याची किंमत आहे. म्हणजे आपण असेट खरेदी केलेली, त्याच्यावर दुरुस्तीचा खर्च केला, विकण्याचा खर्च, असा त्या असेटचा एकूण खर्च आहे 10,55,000. मग 12 लाखाला असेट विकली, 12 लाखातनं हे 10,55,000 काय करायचे लेस करायचे, वजाबाकी आली 1,45,000. उत्तर आपलं प्लस आलंय. प्लस आलं म्हणजे हा प्रॉफिट आहे, गेन आहे, त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, त्याला काय म्हटलं जातं तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता हा गेन का, कारण असेट 10,55,000ची विकताना ती 12 लाखाला विकली म्हणजे जादा किमतीला विकली. जादा किमतीला विकली म्हणजे तो फायदा आहे. सेल्सची प्राईस जास्त आहे, खर्च कमी, सेल्सची रक्कम जास्त आहे, सेल्स 12 लाख आहेत आणि खरेदी किंमत फक्त त्याची एकूण 10,55 आहे. सेल्सची किंमत जास्त आहे, विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे झालेला प्रॉफिट तो किती आला तर 1,45,000. दिस इज द प्रॉफिट. इट इज कॉल्ड एज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. दिस इज एक्झाम्पल नंबर 3. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. काय सांगते बघा एक्झाम्पल. मिस्टर मनप्रीत परचेस्ड मशिनरी ऑन 1 ऑक्टोबर फॉर ₹3 लाख. मशिनरी परचेस केली, किती रुपयाला केली 3 लाखाला, म्हणजे 3 लाख रुपये ही झाली परचेस प्राईस, त्याला आपण कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणतो, खरेदी किंमत. ही स्पेंट ₹20,000 ऑन इट्स इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंटचा खर्च किती आहे 20,000, त्याला आपण इम्प्रूव्हमेंटचा खर्च म्हणजेच कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणतो. द असेट इज सोल्ड फॉर ₹3,10,000 इन द प्रिव्हियस इयर. असेट कितीला विकली 3,10,000ला विकली. विकली म्हणजे सेल्स, त्याला आपण सेल्स कन्सिडरेशन म्हणतो. ही इनकर्ड ₹1,000 फॉर सेलिंग द असेट. असेट विकण्याचा खर्च आहे 1,000 रुपये, त्याला आपण विकण्याचा खर्च म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजेच ट्रान्सफर एक्सपेन्सेस असं म्हणतो. आणि शेवटी सांगितले कॉम्प्यूट शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. ओके, मग स्टार्ट करूया. व्यक्तीचं नाव काय मिस्टर मनप्रीत सिंग. हिज नेम शुड बी रिटन ऑन द फर्स्ट लाईन ॲट द सेंटर.
पहिल्यांदा व्यक्तीचं नाव लिहायचं. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. इट शुड बी मेन्शन्ड ऑन द सेकंड लाईन, कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आणि कोणत्या वर्षासाठी, असेसमेंट इयर 21-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 21-22. Okay, so before starting to calculate the short term capital gain, we have to mention these 3 points. First, the name of person. Second, which income we are calculating, and third one is the assessment year. After mentioning these 3 points, now we can draw the format. We know that format includes 3 columns. First one is particulars, second one is amount in rupees, and third one is also amount in rupees. These 3 columns we have to draw. हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आपण स्टार्ट करू शकतो. आपला सिक्वेन्स काय, पहिल्यांदा घ्यायचं सेल्स कन्सिडरेशन, म्हणजे आपण असेट कितीला विकली. एक्झाम्पलमध्ये सांगितले बघा, असेट कितीला विकलेले, तर असेट इज सोल्ड फॉर रुपीज 3,10,000. इट शुड बी मेन्शन्ड ऑन द आउटर कॉलम. 3,10,000ला असेट विकली हे सांगितले, ते अमाऊंट घेतली आउटर कॉलमला. आणि यामधून 3 गोष्टी आपण लेस करतो फॉर्मॅटप्रमाणे. पहिलं घ्यायचं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, म्हणजे आपण असेट कितीला खरेदी केलेली, ते बघा पहिल्याच वाक्यात सांगितले, आपण असेट खरेदी केलेली 3 लाखाला, ती घेतली पहिल्या कॉलमला अमाऊंट. दुसरा आपण घेतो कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, म्हणजे असेटमध्ये काय सुधारणेचा खर्च. बघा इथे दिलेला इम्प्रूव्हमेंटचा खर्च किती सांगितलेला, 20,000 रुपये, तो घेतला फर्स्ट कॉलममध्ये. आणि आपण तिसरं घेतो सेलिंग एक्सपेन्सेस, म्हणजे ट्रान्सफर एक्सपेन्सेस, ते किती दिलेत, तर ते सांगितले 1,000 रुपये, ते घेतले फर्स्ट कॉलमला. 3 अमाऊंट घ्यायच्या, रेश सोडून बेरीज बाहेर किती आली, 3,21,000. आपण असेट विकले 3,10,000ला, त्या 3,10,000मधून हे 3,21,000 काय करायचे, लेस करायचे. 3,10 3,21 गेले, वजा बाकी जी खाली आली ती आली मायनस, त्याला नाव दिलं -11,000 रुपये. उत्तर आपलं मायनस आले, त्यामुळे तो लॉस आहे, त्याला आपण शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस पण म्हणू शकतो, किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हटलं तरी चालतं, फक्त उत्तर ते मायनस असं लिहायचं. आपल्याला मायनस म्हणजे लॉस का झाला, कारण 3,21,000ची असेट आपण विकताना फक्त कितीला विकली, 3,10,000ला विकली, म्हणजे कमी किमतीला विकली. असेट आहे त्यापेक्षा कमी किमतीला विकल्यावरती लॉस होतो, म्हणून हे आपलं उत्तर जे आहे ते मायनस आलेलं आहे. उत्तर प्लस आलं तर तो फायदा, उत्तर इथं मायनस आले म्हणजे हा तोटा आहे, त्याला आपण डायरेक्टली शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस असं देखील म्हटलं तरी चालतं, फक्त हे मायनस चिन्ह मग द्यायचं नाही. आणि जर तुम्ही हे मायनस साईन इथं आहे तसं दिलं, जे आपण नेहमी करतो, 3,10 3,21 गेले, उत्तर मायनस आलं, -11,000 लिहा, आणि त्याला फक्त लिहायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. उत्तर मायनस आहे म्हणजे ऑब्विसली हा लॉसच आहे. Okay, so this is second example on how to compute the short term capital gain. या एक्झाम्पलमध्ये मात्र लॉस आलेला आहे. दिस इज फोर्थ एक्झाम्पल. नाव द लास्ट एक्झाम्पल ऑन दिस टॉपिक, एक्झाम्पल नंबर 5. मिस्टर विवेक प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघा, टेबल दिले आहे. पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स, 3 असेट्स आहेत, एक मशिनरी, बिल्डिंग आणि गोल्ड, 3 असेट्स आहेत. पहिल्यांदा असेट कधी खरेदी केली त्या तारखा दिल्यात, असेटची परचेस प्राईस दिलेली आहे, असेटचा इम्प्रूव्हमेंटची तारीख दिली आहे, आणि इम्प्रूव्हमेंटचा खर्च दिलेला आहे. असेटचे इम्प्रूव्हमेंटसाठी किती खर्च केले, त्यानंतर सांगितले असेट सोल्ड कधी केली, असेट कधी विकली, त्यानंतर असेट किती रुपयाला विकली, आणि त्या असेट विकण्याचा खर्च. हे 3 असेटच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन ही दिलेली आहे. आता आणि शेवटी सांगितले कॉम्प्यूट शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. 3 असेट्स आहेत, आपण 3 असेटचं सेपरेट कॅल्क्युलेशन करावं लागेल. पहिल्यांदा आपण व्यक्तीचं नाव लिहूया मिस्टर विवेक, पहिल्यांदा व्यक्तीचं नाव लिहिलं मिस्टर विवेक. आपल्याला कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचे आहे. सो सेकंड लाईनला मेन्शन करा कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. पहिले असेट आहे मशिनरी, म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं मशिनरी. आणि कोणत्या वर्षासाठी कॅल्क्युलेशन करतोय, ते असेसमेंट इयर, तिसऱ्या लाईनला फॉर असेसमेंट इयर 21-22. मेन्शन केल्यानंतर फॉर्मॅट पर्टिक्युलर्स, अमाऊंट इन रुपीज आणि अमाऊंट इन रुपीज, हे 3 कॉलम आपण तयार करतो. फॉर्मॅटप्रमाणे आपण सुरुवात करायची असते सेल्स कन्सिडरेशनने. बघा मग पहिले आपण असेट मशिनरीचं फक्त बघतोय. मशिनरी म्हणजे फक्त एवढाच कॉलम बघायचा. आपण असेट किती रुपयाला विकली, तर असेट सोल्ड फॉर किती, 6 लाख रुपये, ती अमाऊंट घेतली आउटर कॉलमला 6 लाख. सेल्समधून 3 अमाऊंट वजा करतो. पहिल्यांदा कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत. बघा कॉस्ट ऑफ परचेसेस किती आहे, खरेदी किंमत आहे 5 लाख, ते घेतलं फर्स्ट कॉलमला 5 लाख. दुसरं घ्यायचं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट.
इम्प्रूव्हमेंटचा खर्च बघा इथे दिलेला आहे, तो किती आहे 50,000, तो घेतला 50,000. आणि तिसरा आपण घेतो सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजे ट्रान्सफर एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस किती आहे तर 5,000 आहे, ते घेतले 5,000. तिन्हीच्या खाली रेष सोडून बेरीज बाहेर घेतली, बेरीज आली 5,55,000. मग 6 लाखातनं हे 5,55,000 लेस करायचे आहेत. 6 लाखातनं 5,55,000 गेले, वजाबाकी किती राहिली 45,000. उत्तर प्लस आले म्हणून त्याला नाव दिलं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. म्हणजे ही जी मशिनरी आहे, मशिनरी विकून 45,000 रुपये फायदा झाला, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं त्याला म्हटलं जातं. हे झालं पहिल्या असेटचं कॅल्क्युलेशन. आता दुसरी असेट कोणती आहे, बिल्डिंग आहे. फक्त बिल्डिंग कॉलम बघायचा. मग त्यासाठी पुन्हा हा जो काही फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट ड्रॉ करावा लागेल. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव मिस्टर विवेक, सेकंड लाईनला कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता बिल्डिंग आहे म्हणून कंसामध्ये लिहिलं बिल्डिंग आणि त्याचं असेसमेंट इयर. फॉर्मॅट नेहमीप्रमाणे तोच 3 कॉलम, पर्टिक्युलर्स, अमाऊंट इन रुपीज आणि अमाऊंट इन रुपीज. आता ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनने. बघा आपण आत्ता कॅल्क्युलेशन 1 मिनिट, आपण आत्ता कॅल्क्युलेशन जे करतोय ते बिल्डिंगचं करतोय. बिल्डिंग ही असेट आहे. मग आता फक्त बिल्डिंगचं बघा. बिल्डिंग आपण कितीला विकली आहे बघा, असेट सोल्ड फॉर, बिल्डिंग विकली 8 लाखाला, ते झालं सेल्स कन्सिडरेशन, ते घ्यायचं आउटर कॉलममध्ये. असेट कितीला विकली त्याला विकणं म्हणजे सेल्स करणे, त्याला म्हणायचं सेल्स कन्सिडरेशन. अमाऊंट घ्यायची आउटरला 8 लाख. आणि यामधून 3 गोष्टी लेस आपण करतो फॉर्मॅटप्रमाणे. पहिलं म्हणजे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ॲक्वायर करणे म्हणजे परचेस करणे म्हणजे खरेदी किंमत. बघा परचेस प्राईस किती आहे, बिल्डिंगची परचेस प्राईस आहे 7 लाख रुपये, ते घेतलं पहिल्या कॉलमला 7 लाख, हे एक. दुसरं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणजे असेटच्या इम्प्रूव्हमेंटचा खर्च. बघा कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट किती आहे, इम्प्रूव्हमेंटचा खर्च आहे 60,000 रुपये, तो घेतला फर्स्ट कॉलममध्ये. आणि तिसरं ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस. बघा बिल्डिंग विकण्याचा खर्च किती आहे तर 10,000 रुपये, तो घेतला 10,000 रुपये. हे 3 अमाऊंट पहिल्या कॉलमला घ्यायच्या, रेश सोडून त्या बेरीज बाहेर किती आली 7,70,000. मग आपले सेल्स आहे 8 लाख, आपण असेट 8 लाखाला विकले, त्यातनं हे 7,70,000 हे काय करायचे आहेत वजा करायचे आहेत. 8 लाखातून 770 गेले, उत्तर आपलं आलं 30,000, उत्तर प्लस आलं, त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आपण 7,70,000ची असेट 8 लाखाला विकली म्हणजे 30,000 जादा किमतीला विकली. बिल्डिंग विकून आपल्याला 30,000 फायदा झाला, त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. हे झालं सेकंड असेटचं, बिल्डिंगचं. आता तिसरे असेट कोणती आहे बघा, द थर्ड असेट इज गोल्ड. तिसऱ्या असेटचं आता फक्त कॅल्क्युलेशन करूया. तिसरे असेट आहे गोल्ड. मग नेहमीप्रमाणे हा फॉर्मॅट पुढे पण ड्रॉ करावा लागेल. व्यक्तीचं नाव मिस्टर विवेक, सेकंड लाईनला कॉम्प्युटेशन ऑफ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, असेट आहे गोल्ड, ते मेन्शन केलं आणि असेसमेंट इयर 21-22. ओके. 3 कॉलम नेहमीप्रमाणे पर्टिक्युलर्स, अमाऊंट आणि अमाऊंट. आपण सुरुवात कशी करतो सेल्स कन्सिडरेशनने, म्हणजे आपण असेट कितीला विकली. बघा गोल्डच्या बाबतीमध्ये असेट सोल्ड फॉर रुपीज, असेट कितीला विकली 3,60,000, ते मेन्शन करायचं आउटर कॉलमला 3,60,000. असेट कितीला विकली ते अमाऊंट आउटरला. सेल्समधून 3 गोष्टी लेस करतो. एक, पहिल्यांदा आपण काय लेस करतो तर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत. आपण असेट किती रुपयाला खरेदी केली आहे बघा, खरेदी किंमत गोल्डची किती आहे बघा इथे दिले, कॉस्ट ऑफ परचेसेस म्हणजे खरेदी किंमत किती 3 लाख रुपये, ते आहे तशी अमाऊंट घेतली बघा फर्स्ट कॉलममध्ये 3 लाख, ही एक. दुसरं घ्यायचं असतं कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, त्या असेटच्या इम्प्रूव्हमेंटसाठी केलेला खर्च. बघा इथे कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आणि गोल्ड कॉलमची अमाऊंट किती आहे तर 50,000 आहे, ते मेन्शन करायची पहिल्या कॉलमला 50,000. आणि तिसरं घेतो आपण ट्रान्सफर एक्सपेन्सेस म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस. किती आहेत बघा, सेलिंग एक्सपेन्सेस शेवटी दिलेत. आणि सेलिंग एक्सपेन्सेस आहेत किती तर सेलिंग एक्सपेन्सेस सांगितलेत 2% ऑफ सेल्स, सेल्सच्या 2%. बघा मग आपले सेल्स किती आहेत, सेल्स आहेत 3,60,000, आपण सेल्स लिहिले तिथं 3,60,000, त्याच्या 2%. बघा इथे लिहिले 2% ऑफ 3,60,000. मग 3,60,000च्या 2% म्हणजे किती तर 7,200. एवढे सेलिंग एक्सपेन्सेस आहेत, ट्रान्सफर एक्सपेन्सेस. ह्या 3 कॉलम अमाऊंट इनर कॉलमला लिहिल्या, रेश सोडून त्याची बेरीज बाहेर आले 3,57,200. मग आता काय करायचे, सेल्सचे अमाऊंट 360, त्यातनं हे 3,57,200 लेस करायचे, वजाबाकी किती आली 2,800, वजाबाकी प्लस आले म्हणजे हा फायदा आहे, त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आपण ही असेट गोल्ड आहे 3,57,200चं गोल्ड
सोनं आपण 3,60,000ला विकलं म्हणजे आपल्याला 2800 रुपये जादा मिळाले, हा फायदा आहे. या फायद्याला म्हणतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आपण तिन्ही असेटचा फायदा कॅल्क्युलेट केला. 3 आपल्याला असेट दिलेल्या मशिनरी, बिल्डिंग आणि गोल्ड. मशिनरीचा फायदा किती आला? 45,000, हा मशिनरीचा फायदा आहे. बिल्डिंगचा फायदा किती आला? 30,000, फायदाच आहे. आणि गोल्डचा फायदा किती आला? तर 2,800. ह्या तिन्ही असेटचा फायदा आहे. आता आपण तिन्ही असेटचे सेपरेट कॅपिटल गेन कॅल्क्युलेट केला. आता त्याची फक्त बेरीज करायची म्हणून खाली टेबल बनवलं. देअरफॉर टोटल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन विल बी. पहिली असेट कुठली होती? मशिनरी. बघा मशिनरीचा फायदा किती? 45,000, तो लिहिल्या. मशिनरीचा कॅपिटल गेन किती? 45,000. दुसरी बिल्डिंग. बघा बिल्डिंगचा फायदा किती होता? तो होता 30,000, तो लिहिला 30,000. आणि आत्ताची तिसरी असेट गोल्ड, त्याचा फायदा किती? तर गोल्डचा फायदा 2,800. तिन्ही असेट विकून फायदा झालेला, बेरीज केली, बेरीज आली किती? 77,800. दिस इज द टोटल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑफ धिस पर्टिक्युलर पर्सन. या व्यक्तीकडे 3 असेट्स होत्या, मशिनरी, बिल्डिंग आणि गोल्ड. त्या तिन्ही असेट त्याने विकलेल्या. तिन्ही असेट विकून त्याला फायदा झालेला. असा एकूण त्याचा फायदा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किती आला? तर 77,800. okay, so this is how you can calculate the short term capital gain on the sale of any asset. Okay, in this particular lecture first we studied the meaning of capital gain, meaning of capital asset. After that we studied the format for computing the capital gain, and just we have seen the 3 examples on how to compute the short term capital gain. Okay, you should write down these 3 examples and solution in your notebook. In the next lecture we will see some of the other examples, additional or new examples on this particular topic with certain adjustments. These 3 examples were basic examples. In the next example we are going to study the new adjustments regarding computation of short term capital gain. Okay, so that's it with this particular lecture. Thank you very much.